त्या आवाजाच्या दिशेने मी पळत गेलो. पातळीची चप्पल एकीकडे, पॅन्ट एकीकडे, शर्ट एकीकडे, सगळ्या रक्तासाठी आजी मोठ्याने अडती रोज रोज. मित्रांनो, तुम्ही बघितलं एक बाप आणि एक आई कशा पद्धतीने हंबरडा फोडताय. गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये 2 चिमुकल्यांचा जीव गेला. एकीचं नाव होतं शिवन्या आणि दुसरा होता रोहन. बिबट्याने त्यांना ओढून नेलं आणि त्यांचा जीव गेला. खरं तर शेतकऱ्यांची मुलं सगळी शहरात जॉब करतात, आपण इकडे सेफ आहोत. पण कोणाचा तरी बाप, कोणाची तरी आई, त्यांचं कुटुंब, मित्र, परिवार, आपलं गाव शेतामध्ये राबतंय. तेही शेतात काम करतात, तेही दिवस रात्र कष्ट करतात. आसमानी संकट येतात, त्यानंतर ही असली संकट येतात. तर आज कुठेतरी पिंपरखेडे इकडे असं काही घडलंय, उद्या आपल्याकडे असं काहीतरी घडेल. म्हणून सगळ्यांनी सावध राहा, बोलायला शिका. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत वन विभाग, सरकार हे जागं होणार नाही, त्याच्यावर उपाय. दुसरी महत्वाची गोष्ट, वन विभाग काय सांगतं की बिबट्या हा दिवसा येत नाही, तो फक्त रात्री 9-10 नंतरच बाहेर पडतो. तसं काही नाही, बिबट्या केव्हाही येतो, दिवसा हमला करतो. त्याच्या पोटात जर भूक असेल तर तो केव्हाही हमला करेल. आणि वन विभाग काय अजून सांगतं की तो त्याच्या हाईटपेक्षा कमी जी हाईट असेल त्याच्यावरतीच तो हमला करतो. तसं काही नाही, तो कोणावरही हमला करतो, केव्हाही हमला करतो. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सावध राहा. सरकारला म्हणावं आता तरी जागे व्हा. कारण आतापर्यंत खूप केसेस घडल्या, खूप घटना घडल्या, लोकांचे जीव गेले. आता तरी तुम्ही त्या लाडकी बहीण योजना, ही योजना, ती योजना बंद करा आणि ह्या प्राण्यांसाठी, वन्य प्राण्यांसाठी काहीतरी उपाययोजना करा. एखादी जागा रिझर्व करा, त्या जागेमध्ये हे सगळे प्राणी ठेवा आणि जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांचे आणि त्यांच्या मुलांचे जीव जाणार नाही. ऑलरेडी त्यांच्यावर खूप सारे आसमानी संकट येत आहे आणि त्यातल्या त्यात हे अजून दुसरं संकट तुम्ही देतात. सरकार पैसा देतं, एखाद्या मुलाचा जीव गेला, एखाद्या कुटुंबातल्या व्यक्तीचा जीव गेला, त्या पैशाला करायचं काय? तो पैसा काय उपयोगात येणार आहे जर आपल्या कुटुंबातला एखादा व्यक्तीच आपल्यामधून निघून गेला? तर विनंती आहे, वन्य विभागाने जाग यावी आणि त्यांनी व्यवस्थित उपाययोजना कराव्यात. सरकारने पण वन्य विभागाला जे काही मदत करता येईल ती मदत करावी. धन्यवाद.